ब्रह्म एकनाथ महाराजांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितलं, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुम्ही दयेचे सागर आहेत. पद्मपुराणात अर्धा श्लोक आहे, दया या सर्व भूतेषु. प्रत्येक स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज, खेचर, भूचर, जलचर, जेवढ्या म्हणून येऊनीत आणि जेवढे जीव जंतू आहेत त्या प्रत्येकांच्या प्रति करुणा नावाचा भाव ज्या संतांच्या हृदयात स्थापित आहे तुकाराम महाराज, त्या महापुरुषाचं नाव आहे कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकोबा आहे, निळोबा आहे, सावता महाराज, गोरोबा काका, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, बहिणाई पाठक शिऊर बंगला, सकल संत सद्गुरु जोग महाराजापासून दादा महाराज साखरे यांच्यापर्यंत हे सगळे दयाळू वृत्तीचे महापुरुष आहेत. लक्षात धरा तुम्ही. प्रत्येकाच्या प्रति यांच्या अंतःकरणात दया आहे. पण त्या दयेला रिस्पेक्ट देताना आपण आपलं वागणं काटेरी कुंपणासारखं ठेवू नये. आपण विषारी प्रयोग करू नये. आपण त्याला धक्का देऊ नये. अल्लाहात प्रवास करावा आणि उतरताना प्रार्थना करून सांगावं, धन्यवाद मला मार्गावरती आणून सोडलं. ही वृत्तीच फलदायी ठरती, अन्यथा त्रास संभवत असतो. कंठ गदगद झाला आणि एकनाथ महाराज म्हणाले, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. इथपर्यंत आपला विषय आला. माऊलींना नमन करावं असं माऊलीकडे काय, असा एक प्रश्न माझ्यासारख्या एका स्टडी करणाऱ्या किंवा संप्रदायातल्या उपासकाला निर्माण होतो. नमन त्यांनाच का करावं? त्यांच्यापेक्षा वयानं थोरले त्या काळात नामदेवराय होते, गोरोबा काका होते, संत सावता महाराज होते, नरहरी महाराज सोनार होते, श्रीमंत निवृत्तीनाथ दादांच्या सारखा विश्वगुरु संत त्या काळात असताना ताटी उघडायला लावणारी आदिशक्ती चित्काला ब्रह्ममुक्ती मुक्ताई असताना विठ्ठल विठ्ठल गोवऱ्यातून शब्द दुमदुमणाऱ्या जनाईला असताना जगमित्र नागासारख्या मित्राला शत्रूला मित्र करणारा संत त्या काळात असताना कानुराज पाठक किंदुरकर असताना 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाची स्थिती असताना सगळ्या संतांनी माऊलींनाच नमन का करावं? जरा ऑब्झर्व करा, चिंतन करा. त्याचं पहिलं उत्तर आहे ज्ञानदेव वैष्णव मोठा. एक उत्तर झालं. दुसरं उत्तर असं सगळ्यांच्या पाठाचं आहे आणि सगळ्यांच्या माहितीतलं आदरणीय भोगरे गुरुजींच्या किंवा कुंदनजींच्या मुखातून स्वरात हे प्रमाण मी ऐकू इच्छितो. भाव असा सांगतो की माऊली स्वयंप्राज्ञ आहेत. स्वयंप्राज्ञ म्हणजे गुरुनी शिकवलंय आणि माऊली विद्वान झालेत असं नाही. उपजतच ते ज्ञानाच्या पटलावरचे सूर्य आहेत अशी भूमिका आहे. उपजताचे ज्ञानी हे वर्म उपजताचे ज्ञानी हे वर्म उपजताचे ज्ञानी हे वर्म उपजताची उपजताची उपजताचे हे वर्म उपजताचे ज्ञान हे वर्म आले लोटांगणी आले आहा क्या बात, आहा आहा क्या बात, वाह उत्तम. ज्ञानदेव चांगदेव उपजताचे ज्ञान हे वर्म उपजताचे ज्ञान हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. एक साथ टाळ असा घोळून गोड वाजला पाहिजे. एक साथ गोड वा, एक साथ टाळ वाजवा.
हे वर्म या लोकांना काही स्वर ताल एखादा आकार किंवा गायकाने हरकत केली, तुम्हाला टाळी वाजवायला काही हरकत आहे? ही सुद्धा हरकत यांना कळत नाही म्हणल्यावर कसं होणार आहे यांचं? देवाने यांचं कल्याण करावं एवढाच फक्त भावदेवाच्या चरणी प्रार्थना करतो. फराळाचं उत्तम झाली नाही, हवा सुंदर सुटलेली, त्यामुळं ते वृत्तीवर असतीलच असं सांगता येत नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. महेंद्र मामा 1400 वर्ष जगलीला योगी नाटीज जोग. 1.5 वर्ष 2 वर्ष 7 वर्ष 107 आणि 101 नाही 1400 वर्ष म्हणायला सोपं आहे काय? त्यांनी प्रणिपात करावा आणि मुक्ताईनी त्याला आपला गुरु मानावं आणि जनाईनी म्हणावं प्रार्थनापूर्वक. अचानकच आवाज गेला. मुक्ताईनी म्हणावं सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा कृपाळू उदार ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटायावे, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटाया, मरोनिया जावे, मरोनिया मरोनिया जावे क्या बात है. 10:30 मरोनिया जावे 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 सखा माझा याच्यासाठी कुंदन महाराज बा माझ्याची पोटा या. अति सुंदर. तुमच्या ज्या हरकती, तुमची जी नजाकत आहे, तुमची जी टाळाची ठेवण आहे, तुमची जी पेशकारी आहे, तुमचा जो आकार आहे, तुमची जी सुरावट आहे, ती अंतःकरणाला स्पर्श करणारी अशा प्रकारची आहे. सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. एक वाक्य बोलू का? मित्रत्व वेगळं आणि सखापण वेगळं लक्षात धरा. सखापणात व्यवहार आणि अर्थ आडवा नसतो, शुद्ध प्रेम लक्षण असतं. आणि मित्रत्वात अर्थ आणि पद आडवा आलं की अनर्थ प्राप्त होत असतो. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम. हा सखा भाव प्रतिपादन करतायत. आणि कैवल्य चक्रवर्ती माऊलींच्या प्रती जगद्गुरु तुकोबारायांची तर उद्घोषणा वेगळी आहे. बीड जिल्ह्यातला बाष्कळ गोत्री ब्राह्मण धरणं धरण्यासाठी जेव्हा आला तेव्हा तुकोबारायांच्याकडे आल्यावर तुकोबाराय म्हणाले, हे धरणे धरी ब्राह्मणा, माझ्याकडे तू का आलास? माझ्याकडे काय आहे? मज पामर आहे काय थोरपण, पायची वाहन पायी पायची वाहन पायी भरी, मज पामर आहे काय थोरपण, पायची वाहन पायी भरी, पायची वाहन पायी भरी, मज पामर आहे काय थोरपण पायची वाहन पायी भरी, पायी
म्हणायचं त्रिपल्ली, याला म्हणायचं तिहाई. आणि ती गायकांनी केल्यावर पखावज वादकांनी करायची, संवादिनीनी करायची. आप्पा जळगावकर अशा तिहाया संवादिनीत करत असायचे. असो, उगी मोठ्यांचे नावं घेऊन माझा मोठेपणा वाढवण्यात मजा नाही. ती मोठीच असतात. आपण अजून मोठे पदाला स्पर्श केलेला नाही ना, आपल्याला काही येईल असं वाटत नाही. वा, पायीची वाहन पायी बरी. आता समजा मी दंडी संन्यासी आणि एखादे रामानंदाचार्य आले आणि एखादे शंकराचार्य आले, तर त्यांच्या लेवलला खुर्ची टाकून मी नाही बसायचं. कीर्तनात आपण मोठे असलो तरी आचार्यपीठावरती असल्यामुळं मी खाली बसायचं, म्हणायचं पायीची वाहन पायी बरी. लक्षात आलं का? कॅबिनेट मंत्र्याच्या लेवलला आपण माणूस असलो, अधिकार घटनेने दिला असला तरी ते बसा म्हटले तरच बसावं, नाही तर आपल्या पदाधिकाऱ्याची लेव्हल पाळली पाहिजे. लक्षात धरा तुम्ही. घनपाठी एखादा वैदिक ब्राह्मण असेल तर सामान्य मंत्र म्हणणार आणि त्याच्या चरणाजवळ बसलं पाहिजे. पायीची वाहनं पायी बरी. आपण कीर्तनात गातो, पण पुण्यातल्या एखाद्या केशरीवाड्यातल्या मैफिलीला आपण गेलो आणि ज्ञात्या एखाद्या रघुनंदन पळसकर किंवा मोठ्या व्यक्तीचं गाणं असलं पोहनेरकरांचं, तर पळसिक, आपण काय करायचं? पायीची वाहनं पायी बरी. तुम्ही सगळे पखावज अति उत्तम वाजवता, पण तळवळकर गुरुजी अचानक जर इथं आले आणि त्यांना एखाद्या शिवपर्णाची रचना वाजवायची असली तर तुम्ही हात जोडावे तर बाजूला सरका, व पायीची वाहनं पायी बरी. हा भाव शिल्लक राहिला नाही. आता फक्त एकच भाव आहे. केला इशारा जाता जाता सगळ्यांना तुम्हाला. एवढाच भाव शिल्लक राहिलाय. दुसरा भाव शिल्लक राहिला नाही. भावा भाव विभाव भाव रचना, भाव पराग नावाचं स्वतंत्र प्रकरण आहे. भाव भिन्न भिन्न प्रकारचे प्रतिपादन केलेत, पण एवढा विस्तार करायला मला इथे जागा शिल्लक नाही, वेळ कमी आहे. 10:26 झालेत. अर्ध्या तासात कीर्तन माझं समाप्त झालं पाहिजे. अधिक मी करेल, पण तुम्हाला बसून वेदना होतील, तुम्ही कंटाळून जाल. 7 दिवस कष्ट केलेत, शेतकरी वर्ग आहे, त्रस्त आहेत तुम्ही, शेतीमालांना भाव नाहीत, पाऊस वेळेवरती पडत नाही. अण्णा एक वाक्य बोलू का? तुम्हाला कळेल, सगळ्यांनाच कळेल. मला आल्या आल्या आभाळ आल्यासारखं वाटलं होतं, गरमतही होतं, वाटलं येतो की काय कोणास ठाऊक आहे, आणि माझा आज धंदा बुडवतो की काय कोणास ठाऊक आहे असं वाटायला लागलं. जास्ती पावसाने कांद्याची नुकसान जशी व्हावी तशी हा कांदा जर बिघडला तर वांदा होईल, मला असं वाटलं. परंतु मी या ठिकाणी आलो. गोरख महाराज म्हणाले काही चिंता करू नका, पावसाचं वातावरण होतं पण आता काही नाही, प्रांगण चांगले, कीर्तन होऊन जाईल. मी या ठिकाणी आलो, तो थांबला. नाही तर एक वाक्य बोलू का? आता महाराष्ट्रातल्या राजकारणाचं वरच्या पावसाचं काहीच खरंच राहिलं नाही. लक्षात आलं? म्हणजे कधी येईल अचानक कधी जाईल याबद्दल न बोललेलंच बरं. मीडिया तंत्रावाले या माझ्या शब्दांना लगेच उचलून लगेच रेखाटन करून आपल्या पटलावरती आर्टिकल लिहून टाकतील असं मला वाटतं. चला, आपल्या संतांनी प्रार्थना केली, पायीची वाहनं पायी बरी. त्याचं कारण आहे माऊलींचं मोठेपण आहे. अजून बरेच प्रकरण सांगा, नमन का करावं. नाशिक जिल्ह्यातली घटना सांगतो. या नाशिक जिल्ह्यातली माऊली आणि नामदेवरायांची भारताची तीर्थयात्रा झाली. ज्ञानदेव दिग्विजय नावाचा ग्रंथ आहे, त्याला ज्ञानेश्वर विजय म्हणतात. तो ग्रंथ मी अनुभवलाय, अभ्यासलाय. त्याच्या चिंतन असं आलंय की माऊलींची सर्व भारताची परिभ्रमण प्रदक्षिणा झाल्यावर माऊली कपिलधारा तीर्थावरती आली. नाशिक जिल्ह्यातली कथा आहे बरं का. कपिलधारा 2 आहेत. एक कपिलधारा कोल्हापूर जवळ आहे, एक कपिलधारा बीड जवळ मांजर सुंब्याला आहे. ते मन्मथ स्वामींचं स्थान आहे, म्हणजे त्या जंगम बांधवांचं, वाणी बांधवांचं स्थान आहे. आणि अजून एक कपिलधार आहे, त्याला कावणाई तीर्थक्षेत्र म्हणतात, फलहारी बाबांचा मठ. आप तो जानते की नाही? फलहारी बाबा, तिथे राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे. गजानन बाबांनी काही दिवस तपश्चर्या केलेली आहे आणि कपिलांनी आपल्या आईला सांख्यशास्त्र शिकवलेलं आहे. हे ठिकाण नाशिक जिल्ह्यात आहे, कावणाई त्याला म्हणतात. तुम्ही कुणी गेलात का काही आम्हाला माहिती नाही, पण ते तीर्थक्षेत्र आहे. पूर्वी कुंभाचे स्नान तिथं होत असायचे, आता नाही आहेत. पेशव्यांनी फार मान काढलं. वैष्णव नाशिकला आणि शैव त्रिंबकला वाद मिटला आणि सुखात कुंभ व्हायला लागला. नाही तर एकामेकात आमच्या तलवारी त्या काळात चलत असायच्या. आता सलोखा झालाय, आपले भांडणं मिटलेले आहेत. चला पुढे चला, पुढे चला, पुढे वेळ पुढे चला म्हणजे फिरायला नव्हे, चिंतनात पुढे चालला. तर तिथं कमलाकर भट्ट नावाचे ब्राह्मण होते. कथा नीट ऐका, तुम्ही या जिल्ह्यातले, पण तुम्ही ऐकली की नाही ऐकली मला माहित नाही. सुभाष महाराज कमलाकर भट्ट नावाचे घनोपाठी ब्राह्मण होते, पण त्यांचा प्लस पॉइंट असा होता, गळ्यात कंठी तुळशीन एकादशी व्रताचे ते अधिकारी होते. नामदेवराय म्हणाले, वेदाध्ययन करीशी तरी वैदिकच हुसी, परी वैष्णव हुसी. अरे जना,
बर का. नामा म्हणे नाव केशवाचे घेशी तरीच वैष्णव हुसे अरे जना. या सूचनेप्रमाणे ते हरिभक्तीतलं जीवन जगत होते. वैश्वदेव झाला, संध्या झाली, भगवत चिंतन झालं, गीतेचा पाठ झाला आणि आपल्या घरातल्या उपास्य पांडुरंगाला अभिवादन करून बायकोला म्हणाले, माझे सोवळ्यातले कपडे पिळून आण, वाळू घाल आणि तात्काळ त्या कुंडावरनं परत ये. कुंडावर गेली, कपडे धुती. शुद्धमती नावाची बायको. आणि तेवढ्यात ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, गोरोबा काका, सावता महाराज. यादी देतो तुम्हाला कोण कोण होतं ते. ज्ञानदेव, नामदेव, सावता माळी, गोरा कुंभारादी संत मंडळी, भजन करीती आळूमिळी, उच्चस्वरे गात. याला प्रमाणे उच्चैर घोषैही. काही प्रमाण फड परंपरेत उच्च स्वरात म्हणायचे असतात, तर उच्चैर घोषैही, उच्च स्वरात गोरोबा काका प्रमाण म्हणत होते. कीर्तन नामदेवरायांचं होतं आणि चाल माऊली गात होती. ऐकताय का? कपिलधारेतलं सांगतो, चंद्रभागेच्या काठावरचं नाही. आणि हे कीर्तन शुद्धमती नावाच्या ब्राह्मण स्त्रीने ऐकलं आणि तिला वाटलं आता वेद उपनिषद ऐकण्यात मजा नाही, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हे तिला फिड पटलं आणि तिने साष्टांग प्रणिपात स्त्री शरीर असताना सुद्धा केला 6 अंगांनी युक्त होऊन. आणि तिच्या डोळ्यात आसवांच्या धारा आल्या आणि लगबगीनं ती नवऱ्याकडे गेली. ऐकलं का? अहो माझा ऐका. संत मंडळी आली. मी नाव विचारायची काही हिंमत केली नाही, पण चाफ्याच्या कळीसारखं नाक होतं, कुरळे केस होते, घुंगराळे होते, गालावर ते आले होते, खळी पडली होती, लालबुंद ओठ होते, एकाच्या डोक्यावर पगडी होती, बाराबंदी बांधलेली, हातात चिपळ्या, पायात पैंजण, एक पखावज, एक विणा वाजवत होते, एक करताल आणि संत वचन गाऊन देवाला आळवत होते. मला कीर्तनातून परत येऊ वाटलं नाही, पण मी आले नसते तर पती धर्माचा अपमान केल्याचं पाप मला लागलं असतं, म्हणून मी आले. तुम्हाला माझी प्रार्थना आहे, हे सगळे संत आपल्या घरी आले तर बरं होईल असं मला वाटतं. ती शुद्धमती म्हणते. कमलाकर भट्ट म्हणले, अगं वेडे, चांगल्या कामाला विचारायची काय गरज आहे? वैष्णव आहेत ना, त्यांना बोलव. देव पूजावे परते आणि संत पूजावे आरते. देवपूजा बाजूला ठेवली, संतांना निमंत्रण देण्यासाठी गोपाळ नावाचा त्यांचा मुलगा. तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, ही कथा नवीन ऐकता की नाही? तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. गोपाळ नावाचं पोरग पळत पळत गेलो. उपनयन झाला होता. 8 वर्षात भवेद विप्राहा. उपनयन नेमकाच झाला होता आणि ते बालबटू स्वरूपातलं पोरग, मेखला जाणवं, शिखा शेंडी, पळत पळत गेलं. उपरण अंगावरचं घसरलं आणि माऊलींनी पाहिलं, विप्रबटू आहात हो, वंदन आपल्याला. वाक्य नीट ऐका बर का. हे भूतळीचे देव, मंत्रविद्येसी माहिर, ब्राह्मण जे, या 2 ओव्यांना स्पर्श करत नमस्कारासाठी हात माऊलीने जोडल्यावर सकल संतांनी हात जोडले. आणि मग ते गोपाळ नावाचं पोरग म्हणलं, माझं ऐका ना, माझ्या आईने स्वयंपाकाची पाकसिद्धी केली आहे. या शब्दाचा अर्थ स्वयंपाक पवित्र केलाय. तुम्ही सगळेजण आमच्या घरी उचिष्ट टाका, जेवण करा नाही, उचिष्ट टाका, 2 घास खा आणि उरलेला प्रसाद आम्हाला राहू द्या. प्रार्थना केली आणि त्या पोराला माऊली नामदेवराय म्हणाले, थोडं कीर्तन संपत आले, तात्काळ येतो, तुम्ही तयारीला लागा. ऐकताय ना? तिने गंगालय आणलं, तांब्या आणला, बाहेर पंचा ठेवला, हातपायाचं पादप्रक्षालन करायचंय. ऐकता का? आणि तेवढ्यात ते सगळे संत येणार. आई म्हणाली, गोपाळा 2 लाकडं मागलच्या वाड्यातून काढून आण, मी जरा वरण गरम करते. पितळी भांड, खाली शेण माती लावलेली, 3 दगड मांडलेले आणि डाळ शिजायला टाकलेली. त्याला फेस आला की पळीने घ्यायचं, अग्नीत टाकायचं, अग्नी चर्र वाजायचा. मंत्र न म्हणताच अग्नीचा वैश्वदेव होत असायचा आणि अग्नी संतुष्ट होत असायचा. अग्नी शांत झाला, घरात प्रासादिकता प्राप्त झाली आणि गोपाळ नावाच्या पोरानं एका लाकडाला हात घातला आणि काळ्या डोंब्या 10च्या आकडेवाला नाक सळसळ करत बाहेर आला आणि गोपाळाच्या हाताला सर्पदंश झाला. पांढरे डोळे पडले आणि पोराची प्राणज्योत मालवली. समाप्त झालं पोरग. आणि आईने आवाज दिला, गोपाळ, गोपाळ संत आलेत, पळ, गोपाळ संत आलेत, पळ. माऊली वाड्यात पाऊल टाकणं आणि आईने आवाज दिला, संत आलेत, पळ, संत आलेत, पळ. पोरग सर्पदंशाने समाप्त झालंय. मी तुम्हाला संदर्भ ग्रंथ दिल, ज्याला शंका आहे त्यांना, पान पेज नंबर सहित. श्रोते हो, पोरग समाप्त झालं. आईचं मन व्याकुळ झालं. आईने मागं जाऊन पाहिलं, बिना काठाचा पांढरा कपडा काढला, लेकराच्या अंगावर पांघरून टाकला, म्हणजे प्रेत झाकलं लेकराचं. त्याच्या गालावून हात फिरवला, डोळे पुसले आणि समोर येऊन संताच्या पायाची पूजा केली. ओवाळलं, माऊली तुम्ही सगळे आमच्या घरी आलात,
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू अवतार तुम्हा धरा या कारण उद्धारा या जड जीवा आमच्या जड जीवांच्या उद्धारासाठी तुम्ही अवतीर्ण झालात तुमची पाद्यपूजा सफल होऊ द्या चला आसनावरती बसा रांगोळ्या काढल्या त्या काळात सुगंधी द्रव्य लावलं आणि प्रजापते नत्व देता किंवा अन्नपते मंत्र म्हटला किंवा अहम वैश्वानरो कोणता मंत्र म्हणायचे ते म्हणा पुंडली झालं आणि मुखात घास भरवणार तेवढ्यात नामदेवरायांच्या डोक्यात आलं माऊली ते पोरग पळत आलत निमंत्रण द्यायला मगवा यांचंच आहे का माऊली म्हणाली आई ते मुलगा दिसत नाही हो तुमचं गोपाळ आई म्हणली हो काय झालं तुमच्या कोण येताना त्याला ठेस लागली नख निघालं रक्त निघालं त्याला कपडा बांधलाय चिंधी पोरग मागालच्या वड्यात निवांत पडलंय मला तुमच्या जेवणात व्यत्यय नको आता देवाचं जसं आहे तसं माऊलीचं न सांगता तुम्हा कळव येते अंतर तात्काळ क्लिक झालं मेलेल्या सच्चिदानंदाला उठवण्याचं सामर्थ्य ज्या माऊलीत आहे रेड्याच्या मुखातून वेदमंत्र बोलवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ज्यांचा गाथा तरल्या जातो ज्यांच्या कीर्तनात परमात्मा नाचतो ज्यांचा विषप्रयोग परमेश्वराने सहन करावा अशा संतांची मांदियाळी ज्यांच्या हृदयात स्थापित परमात्मा सावतोबांच्या होतो असे सगळे संत असताना गोपाळ जाईलच कसा माऊली ताटावून उठले म्हणले गोपाळ तू जेवल्या विना मी जेवणार नाही एवढं वाक्य मागालच्या वाड्यात गेलं आणि प्रेताच्या कानावर पडलं वाक्य नीट ऐका बरं का जिवंत नाही प्रेताच्या गुरुजी ताडकीने मृत झालेलं गोपाळ नावाचं शुद्ध मतीचं कमलाकर भट्टाचं पोरग उठलं आणि आल्या आल्या आई म्हणून आलिंगन दिलं माऊलीने जवळ घेतलं आणि पाठीवून हात फिरवला माझी कथा या ठिकाणी समाप्त झाली संदर्भ ग्रंथ सांगतो संदर्भ ग्रंथ डॉक्टर शंकरराव चतुरकर लला पांगरकर आणि ज्ञानेश्वर दिग्विजय विठ्ठल तुकाराम महाराज मृताला जिवंत करण्याचं चॅलेंज विज्ञानही स्वीकारू शकत नाही डेव्हलपमेंट होऊन सुद्धा या शतकामध्ये माऊलीने मेलीलं पोरग उठवलं असं सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे त्यांना नमन न करावं तर काही अवहेलना करावी म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा आता तुमचा मला अनुग्रह प्राप्त पाहिजे इथं मोठी शंका आहे जनार्दन स्वामी दत्त परंपरेतले एकनाथ महाराजांचे गुरु असताना पुन्हा माऊलींचा अनुग्रहाची अपेक्षा एकनाथ महाराज का करतात इथं आदर्श घ्यायचा श्रीमद भागवतातल्या दत्तात्रय चरित्राचा अवधूत आख्यानाचा त्यांनी 24 तत्वाच्या 24 गुरूंना स्वीकारलं फॉर एक्झाम्पल मी इथे आलोय ज्ञानेश्वरदासजी महाराजांचे बंधू चुलत आहेत इकडे अण्णा आले सुभाषबाई तुकाराम पलीकडे बसलेत महेंद्र माव बसलेत उग नाव सोमनाथ दादा बसलेत मला सांगा माझं कीर्तन ठेवल्यावर यांना तुम्ही स्टेजवरनं मंचावरनं धक्के देऊन खाली लावणार आहेत का बोला जरा गावकरी बोला 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 की कीर्तन तुमचं ठेवलं आणि ही भरती कशाला आली विनाकारण चला उतरा खाली निघा लवकर निघता की नाही बघू तुमच्याकडं असं कोणी म्हणेल का कल्पना करा आणि म्हणत असेल तर तो साधुत्वाचा भाव शिल्लक नाही तुम्ही हळदी कुंकाला एखाद्या सुवासिनीला बोलवलं तिला कपडे दिले साडी चोळी दिली ओटी भरली कुंकू लावलं आणि तुम्ही सांगितलं कडेवरचं लिकरू आणायचं नाही बोला 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 ती स्वीकारील तुमचं कुंकू ती स्वीकारील तुमची हळद ती स्वीकारील तुमची ओटी ती स्वीकारील तुमची साडी चोळी ती स्वीकारील तुमचं कुंकवाचं चांदीचं बगवं नाही स्वीकारणार ती म्हणीन बाई लेकराला नाही तर मला नाही लेकरू माझ्या बरोबर पाहिजे तसं ज्ञानोबारायांच्या समोर नाथरायांचा भाव आहे जनार्दन स्वामी जरी माझे गुरु असले तरी गुरु 3 टप्पे करायचे पूजनीय वंदनीय आणि आदरणीय ज्यांनी अनुग्रह दिलाय ते पूजनीय त्यांच्या समवेत सोमनाथ जे आले तर आदरणीय त्यांच्या बरोबर अण्णा आले तर ते आदरणीय पूजनीय आणि वंदनीय असे 3 टप्पे करायचे असतात म्हणून तुमचा अनुग्रह शब्दाचा अर्थ बोध तुमचा स्वरध्यान तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी त्याचा एक स्वतंत्र स्वर माझ्या कानात आलाय तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लाभला म्हणजे मिळाला लाधला म्हणजे दिला विठाला विठाला आणि अनुग्रहाविना कल्याणच नाही एक श्लोक सांगतून कीर्तन समाप्त करतो अपार संसार समुद्र मध्ये निमज्जतो मे शरणम किमस्ति गुरो कृपालो कृपया वदैतात विश्वेशु पादांबुज दीर्घ नौका श्री गुरु कृपेविना संसाराची बारका
या तीराहून त्या तीरावरती प्रवासाची मर्यादा ओलांडताच येत नाही. म्हणून निवृत्तीनाथ दादांची माऊलीवर जशी कृपा आहे तशी माऊलींची महाराष्ट्रातल्या सकल संतांवरती कृपा असल्यामुळं तुमचा अनुग्रह लाधलो. अजून चिंतन आहेत नमन करण्याचे. जलस्वराज्य प्रकल्प माऊलींनीच राबवला, कुठल्याच जलसंपदा मंत्र्यांनी नाही, कोणत्याच पक्षातल्या, कुठल्याच सत्तेतल्या आणि कुठल्याच जिल्ह्यातल्या व्यक्तीनं नाही. जलस्वराज्य प्रकल्प माऊलींनी राबवला म्हणून नमन. वृक्षतोड होऊ नये संकल्प माऊलीचा म्हणून नमन. मेलेल्यांना जिवंत म्हणून नमन. निरक्षराला अक्षरज्ञान दिलं म्हणून नमन. वेद उपनिषदांचे अर्थ देशिकार मराठीत लेनित करून मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याचा संकल्प केल्यामुळं नमन करण्यास हरकत नाही. एवढा मोठा अधिकार जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे भेटत नाही. आणि द्वैती अद्वैती केवळ अद्वैती मतानुयायी जगातल्या भिन्न भिन्न परंपरेतल्या संताला त्या शतकात एकत्र आणण्याची हिम्मत त्या काळात शंकराचार्यांची सुद्धा झाली नाही. ती हिम्मत माऊलींनी लावल्यामुळे मेळविली मांदी वैष्णवाची. या कारणास्तव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. ज्यांनी आरोप प्रत्यारोप करून शिव्या घातल्या आणि माधुकरीचे ताट हिसकावून घेतले त्यांना न रागवता देवा यांचं भलं कर हे व्यापकन ज्यांच्या अंतःकरणात आहे अशा माऊलीनं नमन न करावं तर काय करावं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मला काही कळत नाही, मी काळा कुसरी काहीच नेणे. मी काळा कुसरी काहीच नेणे. मी काळा कुसरी काहीच नेणे. मी काळा कुसरी काहीच बोलतो वचने अति भाविका. बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो. बोलतो वचने अति भाविका. बोलतो अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो. कसं लावायचं. मी कळा कुसरी काहीच नेणे. सोपं सांगतो. पखवाजाच्या स्वराच्या संगती लावताना त्याचे 8 घर आहेत असं मिनिमम मला ज्ञान आहे. किती घर आहेत? 8 घर आहेत. तर 8 घराला सोलो वादक पखावजाच्या धुमाच्या बाजूला 4 गठ्ठे चढवतात. किती? 4च गठ्ठे चढवायचे. आणि समसमान ट्विनिंग मध्ये लवेला चाटीला पूर्ण हाताच्या थापीला तिरकिट धीरकिटन घिडनग या अक्षरांच्या स्वच्छतेसाठी स्वराची ट्विनिंग करून घ्यायची. काही लोक आता तरी स्केल मापन निघालंय, स्वर कमी का जास्त आहे त्या मोबाईलमध्ये दाखवण्यात येतं. त्या काळात ते कीर्तनकार आणि वादक चलता आहे त्या स्वरात प्रमाणात पखावज ॲडजस्ट करत असायची. गुरुवर्य बोधे बाबा प्रमाण म्हणताना नाना महाराज कोठेकरांच्या धर्मशाळेत वैद्यवांनी आहे त्या स्वरात पखावज लावायचा. विठ्ठल तुमच्या नशिबानं डेव्हलपमेंट झाली, सगळे उपकरण तुम्हाला आता उपलब्ध आहे ते असावेतच. पण नसलेल्या काळात सुद्धा संप्रदाय लोकांनी कसा टिकवला ही फक्त भावना मी व्यक्त केली. म्हणजे तुम्ही कमी जास्त असं म्हणत पण त्यांनी ते प्रकरण त्या काळात टिकवलं. तर स्वर लावताना ही झाली 4 घरं. नाही 4 घराच्या वादीच्या तणावात जर पखावज जुळला तर 8 गठ्ठे लावावेत. म्हणजे 16 घर पखवाजाचे स्वरात येतात. पण त्या नक्षीतला 12वा करून ही झाली कुसरी. विठ्ठल विठ्ठल जसं हे महेश महाराज गाताना बघा तुम्ही, सारे या दोघाच्या मध्ये एक स्वर आहे अनावट, त्याला स्पर्श करतात. तो पेटीत सापडत नाही. पेटीत आहे पण दिसत नाही. देव आहे पण दिसत नाही, पण जाणकाराला कळतो.
करा कुसार. तुम्ही जागेत ना, आराम करा, माझं मी बोलतो. तुम्ही त्रास घेऊ नका, माझा मी बोलतो. मला गोरख महाराजांनी बोलवलंय, मला चिंतनाची भूमिका मांडावी. कीर्तन रंगणं न रंगणं हा दुय्यम भाग आहे, पण भूमिका मला मांडणं मात्र स्वच्छ स्पष्ट गरजेचं आहे. कुसरी प्रकरण स्वतंत्र आहे. 5 ग्रामची किंवा 10 ग्रामची अंगठी घेतल्यावर ढोबळ मातानं पिळा करणं पीवर झालं, पण एखादा वैडूर्याचा मणी किंवा पाचूचा मणी त्याच्यात मडवून बसणं ही त्याची कुसरी झाली. म्हणजे खडा बसवताना, सोनं तापवताना अग्नीनं दाहकतेनं न फुटता न काळा पडता टिकावा, याचं नाव कुसरी. हा बारकावा आहे. नाथ महाराज म्हणाले, मी कळा कुसरी काहीच नेणे, मला काही कळत नाही, फक्त तुमच्या कृपेनं बोलतो वचने अतिभाविका. अण्णा आणि तुकाराम महाराज आणि मामा बोलतो वचने इथपर्यंत सोमनाथ दादा ठीक आहे, पण अतिभाविका काय प्रकार आहे? अतिभाविका मग ज्ञानोबराय म्हणाले, नाथा अतिभाविकाची कशी संगती लावायची? ते म्हणाले, काय करू, मी लोकाला परमार्थ करा म्हणून खूप सांगितलं, पण बिचारी सुधरतच नाही, त्यामुळे मला नाविलाजाने म्हणावं लागतं. काय माय गेली होती भूतापासी, हरी नये मुखासी हरे मोढा, हरे हरे मुखासे हरे मोढा. काय माया गेली होती भूतापासी, हरी हरे मुखासे हरे मोढा, हरी हरे मुखासे हरे मोढा, हरे मोढा, हरे मोढा. हे मी बोलतो कधी कधी, हे माझं अतिपण होतं, अतिरेक होतो. याला रसात निर्मिती मांडताना नवरस भरवी सागरूत पुन्हा वेळ वाढल्या जाईल. मी कधी कधी रंजन करताना सुद्धा असंच करतो, अग ग ग ग ग विंचू चावला देवा रे देवा. आता विंचानी काही माणसं मरतात का? पण लोकाला रंजन व्हावं म्हणून अरे रे रे देवा बाबा बाबा हे असं अतिरेक करतो शब्दांचे, कळलं का? काही काही गाय बघा, दे ना दे रे रे, अभंगाचा आणि अक्षराचा काही संबंध नाही, पण बोलतो वचने अतिभाविका. रे ना रे, हे नोटेशन आहे नाही आणि शब्दापातले अभंग नाहीत, पण ते आपण कधी कधी अरे ता ना असं करतात का नाही? सगळं वारकरी कीर्तन असं आहे, इथं आळवण्याच्या गाण्याचा विचार करायला संधी नाही, तात्काळ आली की गोली स्वीकारायची. आणि त्याला हे सगळे तरबेज मंडळीत, या सगळ्यांना मी सलाम आणि धन्यवाद देतो. कीर्तन संपवतो. बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा ज्ञानेश्वर दास, एका जनार्दनी तुमचा दास दास, त्याची आस पुरवावी. आस पुरवावी. आरंभाला झालं नमन, आरंभाला झाली प्रार्थना, आणि शेवटच्या चरणात संतांची खुबी बघा. कळली नाही पण मागणी मागितली. लक्षात आलं ना? एका नेत्याला मी माझ्या आश्रमात बोलवलं, मागण्यासाठी नाही बोलवलं, सत्कार केला, शाल दिली. आपल्या कीर्तनाच्या पुष्कळ शाली येत असतात, फार दिवस ठेवण्यात मजा नसती, आणि फार मोठ्या शाली नसतात, अंगही झाकत नाही, थंडी वाजायची राहत नाही, खाली गुंडाळल्या जात नाही, डोक्यालाही पुरत नाही. त्या अशा शाली आता लग्नात, सत्कारात आणि कीर्तनात निघालेल्या आहेत. मग अशा ठेवण्यापेक्षा जशा आल्या तशा दिलेल्या चांगल्या असतात. म्हणून मी काही एक्स नेत्यांना बोलवलं, माझ्या 2-3 शाली आणि बिना पाण्याचे नारळ त्यांना मी दिले. ऐकता का? ते आपल्याच कृपेने मिळालेले सगळे त्यांना दिले, त्यांना हार घातला आणि त्यांचं स्वागत केलं. आणि जाता जाता ते म्हणाले, महाराज काहीही अडचण आली तर कानावर घालत चला. आणि मग आरंभाला मी त्यांना निमंत्रण दिलं, उत्सव वाढण्यासाठी, समाज येण्यासाठी, किंबहुना त्यांच्यामुळे समाजाचा आश्रय मिळावा याकरता. पण जाता जाता हळूच म्हणालो, तेवढा 30 लाखाचा फंड जर मंजूर केला तर बरं होईल. अहो महाराज मागेच सांगायचं, नो प्रॉब्लेम, केव्हाही करून टाकू, काम संपलं. तसं एकनाथ महाराजांनी सगळी प्रार्थना केली. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका. पण शेवटी म्हणाले, मी तुमचा दास आहे, एका जनार्दनी तुमचा दास. फक्त एवढंच काम करता जाता जाता काय करा, त्याची आस पुरवावी, माझी इच्छा पूर्ण करा तेवढी. बायको कसं म्हणते नवऱ्याला, होय हो तेवढं माझं बघा ना.
तुम्ही सगळे संन्यासीत का? अहो तेवढं माझं ऐका ना. तुम्ही संक्रांतीला बघा ना, भाऊजीनं वहिनीला कर्णफुलं केलेत, निदान पाटल्या तरी मला करा ना मिनिमम, एवढं तरी करा निदान. एवढी माझी इच्छा आहे. एक बाई नवऱ्याला म्हणते, अहो माझं ऐका ना, नवीन मणी निघालेत ते आता, तेवढे जरा मला घ्या ना, एक 65 फक्त, मला जास्ती काही अपेक्षा नाही, माझी आस पुरावी, इच्छा. गायक स्पीकरवाल्याला म्हणत असतात, अहो जरा ध्वनी वाढवा ना, आस माझ्या कानावरती पडत नाही, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, भावना वाढवा ना, जरा वाढवा ना. अहो पखावज वादक, जरा थोडी पुडी आणि माईक बाजूला करा ना, थोडी, त्याची आस पुरवावी, अशी प्रार्थना आपण करतो की नाही? त्याची आस पुरवावी. आस म्हणजे अपेक्षा आणि आस म्हणजे नाद ब्रह्म, असे दोन अर्थ आहेत. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. मी आमच्या विठ्ठलाला म्हणत असतो, मला या भागामध्ये कुठेतरी त्याची आस पुरवावी. डेव्हलपमेंट करताना काही प्रॉब्लेम नाही, त्याची आस. आमचे तुकाराम जुने मित्र आहेत, त्याची आस पुरवावी. मामांना त्याची, आमचे सोमनाथ दादा, त्याची आस पुरवावी. आस पुरवा. आता महेश्वर गुरुजीनं ग्रामीण भागातून आळंदीपर्यंत गानक्षेत्रात कुंदंडीन त्यांनी नाव कमवलं, पण त्यांची आता अपेक्षा अशी, लेकरांनी जागतिक लेवलच्या संगीताच्या स्टेजवरती वारकरी अंगानी गाऊन महाराष्ट्राचा दिग्विजय करून घ्यावा, असे अपेक्षा आहे. मला गृहस्थी असताना वाटायचं, मी कीर्तन 50 वर्ष केली आहेत, माझ्या पोरांनी न्याय, मीमांसा, व्याकरण, ब्रह्मसूत्र, उपनिषद मांडावेत. अपेक्षा आहे, आकांक्षा आहे. ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम ह्याशावधिंको गतः. अपेक्षा वाढतच जात असते. राज्याला कॅबिनेट व्हावं वाटतं, कॅबिनेटला गृहमंत्री व्हावं वाटतं, त्याला उपपंतप्रधान व्हावं वाटतं, त्याला प्रधान व्हावं वाटतं. आता काहीच नाही, निदान कुठेतरी मला हरियाणाला राज्यपाल करा, पण करा, बसू देऊ नका. मला शेवटी का होईना चान्सेस द्या, त्याची आस पुरवावी. ती अपेक्षा शिल्लकच असती. बुवा लोकांना सुद्धा जाता जाता वाटतंच की नाही, वाढवलं तेवढंच, त्याची आस पुरवावी. नाही, मी म्हणणार नाही, मी नात्यातला खेळ खेळे परी डाई न सापडे, बा तो हानम्या शहाणा, त्याचा मी सदस्य. विठ्ठल अण्णा, मला मागायचा योगच आला नाही. काय झालं, घेणाऱ्यांच्या यादीत आमचे कीर्तन असल्यामुळं त्यांना 41, 51, 61 दिले की हे न मागतात 25-30 आपल्याला मागायची काय गरज आहे मला सांगायचं, न मागतात. आणि आपण ती अपेक्षाही केली नाही कधी. आता गोरख महाराजांच्या सारखे चिरंजीव या गावात परमार्थाची धोरा सांभाळून पंचकृषीला तत्वज्ञानाची मेजवानी सुवर्ण महोत्सवाच्या माध्यमातून समाजाला देत असतील, तर तारीख घेणार आणि अट्टहास न करता आपल्या वैष्णव लेकरासाठी सडळ हातानं वाङ्मयीन तत्वज्ञान येऊन वाटलं पाहिजे, दिलं पाहिजे. द्रव्य येईन आणि जाईन, ज्यांना गरज आहे त्यांना द्याच ना. पोरं शिकायचेत, क्लास लावायचेत, नाव कमवायचे, संगीताचे इन्स्ट्रुमेंट घ्यायचे, पखावज घ्यायचा आहे, उत्तम घ्यायचा आहे, सिस्समचा टाळं कास्याचे घ्यायचे, विणा चांगला दिंडीला घ्यायचा आहे, चांदीची काठी ऐश्वर्य संपन्न चोपदाराची करायची, तिथे द्या ना. आवश्यक आहे. परित्यक्त आहे, विधवा आहे, दीन आहेत, दुबळे आहेत, अनाथ आहेत, अपंग आहेत, समाजापासून दुर्बल घटक आहेत की ज्यांना अन्न करून मरण्याची वेळ येते. अशासाठी आपले 11,000 जर यज्ञातले उपयुक्त ठरत असतील तर तो वाघ यज्ञ पिंपरीचा सुवर्ण अक्षराने लिहावा इतका सुंदर ठरला जाईल, अशी भावना व्यक्त करत मधलं भजन करतो. बुक्यावाले हारावाले जे माझे यजमान आहेत, बिचारी मगवापासून वाट पाहत असतील की हाराची संधी केव्हा आहे. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. Kumayi
खुमाई ढोबार 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 खुमाई बोला हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज जोग महाराज की जय बजरंग बली हनुमान की जय ढोबार खुमाई ढोबार ढोबार खुमाई 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 काही लोकांना सांगावं लागत नाही, नुसतं संत प्रमाणात मी म्हणालो त्याची आस पुरवावी, अण्णांनी न सांगता इच्छा पूर्ण केली, तुमचं देव परमात्मा चांगलं करू. आणि याचं लक्षच किती आले, झाकली मूठ 1.25 लाखाची. हे माझ्या प्रेमाचे आहेत, हे आमचे करोडो रुपये लक्षात धरा. आजचं कीर्तन समाप्त झालंय. गुरुजी अजिबात कंटाळ न करता अतिशय गोड माधुर्याची एक उत्तम गतीत उत्तम लयीत एक भैरवी आम्हाला ऐकायची आहे. तुमच्या चिरंजीवानं इकडे बसावं आणि त्यांनी पण आपला पदभार त्यांना द्यावा अशी प्रार्थना करतो. आणि आनंदाने पदत्याग करावा, भांडण न करता कलह करता आपल्या माणसांना पुढे जाऊ द्यावं, आपणच आपल्याला सावरून घ्यावं. ते वाजवतील, चिरंजीव पेटी वाजवतील. आदरणीय महाराजांच्या हातातनं एक शिवपर्ण मला ऐकायचं, सोलो ऐकायचा. मी विकास महाराजांनाही काल निवृत्तीनाथ दादांचं श्री विठ्ठल परमात्म्याचं स्वतंत्र रचलेलं एक पर्ण वाजवायला लावलं. माझं गायक आणि वादकांच्या बाबतीत प्रतिबंधच नाही, फक्त त्या त्या सीमेला तो आवाज, ते भजन आणि ती ट्विनिंग अपेक्षित असते. अगदी रामकृष्ण हरीला सुरुवातीला 10 जर छातीत वीज चमकणारा वाजला तर मग मात्र भय वाटते, पण त्या प्रसंगाला तुम्हाला आवाज वाढवायला काही हरकतच नाही. माऊलींचं भजन घेतो म्हणजे आपल्याला गाता येईल. ज्ञान माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानी माऊलीश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. हात वर करा. तुकाराम 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 तुकाराम. एक साथ हात सगळ्यांचे हात वर करा. तुकाराम 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 तुकाराम